बारका फणस आहे. नमस्कार मित्रांनो, सीझन आहे कोकणातल्या काजूंचा, आंब्यांचा. तर माणसांची सकाळ अशी होते बघा. दिसतो मला मोठा बांबू घेऊन चाललेत बाबा. त्याला म्हणतात गरकूट. ही मोठी खूप आहे, जड असेल तिला. तर हे अशी गरकूट घेऊन लोक सकाळ सकाळ काजूला जातात. पहाटे 7 वाजता, 6:30ला, 7ला. जेणेकरून कोणी ज्यावेळी रानात पोचलं नसेल तोपर्यंत आपण जाऊन काजू घेऊन घरी येऊ शकतो. अशा पद्धतीने लोक सकाळ सकाळ काजूला चाललो. सकाळच्या 8 वाजलेत. सकाळच्या प्रसाराला असं आमचं चित्र असतं. म्हणजे पहाटेचं उठवत नाही, कारण की थंडीच खूप एवढी पडते इकडे. आता मेची सुरुवात आहे, पहिला आठवडा आहे, तरीसुद्धा थंडी आहे पहाटेला कोकणामध्ये. आता आमच्या घरांच्या बाजूला असणारे थोडे छोटे छोटे कंपाऊंड आहेत, तिथे मी राऊंड मारायला चाललो आहे. म्हणजे बी वगैरे आहेत का बघतोय. बिया राहत नाही, कारण की खूप लोक मुंबईत असल्याने गावाला कोण नाही. गावाला बिया चोरी केल्या जातात, खूप ठिकाणी चोऱ्या होतात बियांच्या. तर आला तर कधी राऊंड मारायला जातो मी इकडे. बघूया मित्रांनो, कुठे बिया वगैरे आहेत का जास्त प्रमाणात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आलो मी रानामध्ये. आज थोड्या बिया वगैरे भेटतात का बघूया. सकाळचे 8 वाजलेत. मस्त सूर्य उदय होऊन बराच वेळ झाला. त्यानंतर आम्ही उठलो. कोकणातली पाट अशीच असते. तर थोड्या बहुत काय जे काय बिया भेटतील ते बघूया. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 500चा टप्पा पार पडला आहे. शॉर्ट व्हिडिओ पहा. शॉर्ट व्हिडिओ खूप छान छान बनलेत लग्नांचे वगैरे. शेवटपर्यंत व्हिडिओला बनत राहा. हे रानटी काजू आहेत, म्हणजे ही जी हाईट दिसते उंच, हे बाजारी काजू नाही, रानटी काजू आहेत. त्यामुळं त्यांची हाईट तेवढीच असते. बिया पण जास्त प्रमाणात नसतात, पण हेच काजू जास्त आता प्रत्येक सीझनला असतात. मित्रांनो, पोचलो आहे मी काजूमध्ये. आणि मागे दिसत काजू हे वेंगुर्ला 4, म्हणजे बाजारी काजू, त्यांच्या हाईटच तेवढे असते. अजून मग बऱ्यापैकी बिया भेटतात. म्हणजे सीझनला एका काजू 1 किलो 1/2 किलो बिया भेटत असतात. तर काढूया थोड्या बहुत बिया आहेत त्या, बघूया किती आहेत, मिळतात त्या. इथं आहेत तसे पुया बोंड आहेत, दोन्ही ते मस्त बिया आहेत. तर मी शक्यतो बोंडांसकट पिशवी टाकणार आता, घरी जाऊन त्या सोलता येईल. एक जुन बिया ती भाजीसाठी उपयोगी येऊ शकते. एक काढतो. व ते इथं पण सुकला मिळते बघा, पाहू शकता तुम्ही. ते सुकला मग काढूया. मित्रांनो, कोकणात आलं पाहिजे आपण. जर तुम्ही काजू लागवड वगैरे काय करत असाल ना, तर या राऊंड मारा. कारण की हा सीझन असतो. या सीझनमध्ये तुम्ही लावलेले जे मेहनतीचे काही झाडं आहेत, त्याच्यानं येणारे फळ हे तुम्हालाच मिळलं पाहिजे. उगीच लोकांच्या हवाले करण्यापेक्षा तुम्ही स्वतः येत जावा कोकणात. तुमच्या काजूच्या बागा असतील किंवा आंब्याच्या बागा असतील, स्वतः तुम्ही ते फळ तोडून स्वतः खा. इतरांना धनी पडू नका. छोट्याखानी काजू लागवड केली, पण आम्ही ती थोडी उपयोगी आली. म्हणजे हक्काने आम्ही येऊन इथे काढू शकतो. हे भिजून दिसते ना, काढू का? आई म्हणाली की काढू नका बी, पण ठेवून काय करणार, इथं आपण जास्त येत नाही. काय काय काजूंची वाढ अजून झाली नाही व्यवस्थित बघा. हा काजू बघा, छोटासाच आहे अजून. मध्ये फणस येते मोठा, एक पण फणस याच्यावरती होत नाही. चला मित्रांनो, थोडेसे बिया काढतो मी. व्हिडिओ बनवीन मी जसा वेळ मिळेल तसा, कारण की एका हाताने, कारण मी सोबत लावून आलेलं घेऊन. थँक्यू.
हाईट किती छोटी बघा. वाजारी काजूंची म्हणजे वेंगुर्ला चारचे. आणि हा काजू कुठं आला बघा. ही जमीन आहे, जमिनीला लागून बरोबर समोर इथे बोंड आहे काजू. म्हणजे हे बघा ना किती हाईट कमी असून काजू कुठपर्यंत येतात खाली. आळूची झाड आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे आळू खूप पिकतात. अशा पावसाळ्यामध्ये येईन त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेन. आपल्या कंपाऊंडमध्येच आहे आणि छोटं झाड आहे, चढून पण आपण काढू शकतो. चिक्कार आळू येतात इथे, 60-24 आळू असतात. आता ते कच्चे आहेत, पावसाळ्यामध्ये पिकतात ते आळू. हे छोटे छोटे काजू म्हणजे यांची वाढ नाही, कारण की बाजूला ना मेशी असल्यामुळे यांची वाढ होत नाही. झाडं वगैरे असतील ना त्या काजूंची अजिबात वाढ होत नाही. जे मध्ये असतात त्याच काजूंची थोडी बहुत वाढ होते. कधी गुरु घुसल्या कोणतरी, गाय किंवा बैल आहे बघा इथे, त्या पिटलावं लागेल आता मला. अशी गुरं येऊन छोटे मोठे काजू तोडतात. बघा ना हाईटला किती छोटे, असं वाटलं नाही की जेवढी एक पत्री बी असेल तरी तुम्हाला दाखवतो. इथं सुकलांबे आहेत, म्हणजे त्याला म्हणतात ते एक बी पीक आहे. भरपूर बी आहेत, 1-2-3 नाही बघा, इथे सुद्धा यायचं बघा. आणि इथं तर एक लालबुंद बोंड आहे. विचार करा, खूप लाभदायक आहे. वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 हे बाजारी काजू आहेत, ते उत्पन्न देतात. इथे आमचं मुख्य द्वार आहे, तर बंद आहे, काही कुपणींचे काम करावं लागेल. कुपन पूर्ण तुटले, गुरुडोरं त्यामुळे येतं. बघा, एक तार मारून टाकायचा प्लॅन आहे, सक्सेस होईल पाहिजे या महिन्यामध्ये. आमच्याकडे कारण की गडी भेटत नाही, कोण कापून करण्यासाठी असा प्रॉब्लेम आहे. सांगायचे राहून गेले की ही माझ्या आजोबांची जमीन आहे, माझी नाही आहे. माझ्या आईच्या नावावर जमीन आहे, कारण की आजोबानंतर माझ्या आईच वारस आहे. आणि हे आजोबांचं जुनं घर होतं, मोडलं ते. आता इथं कोणीच नाही, की समोर इथं वहिनी आहेत फक्त आमच्या, त्यांचं इथं घर आहे. हे पूर्ण अस्तव्यस्त झालं घर. जो आता जुन्या घराचा अजून आहे, त्याच्या आठवणी अजून आमच्या मनामध्ये आहेत. पुढून व्हिडिओ काढून दाखवतो 2 मिनटं. आमच्या इथे नवीन आमच्या वहिनींचं घर आहे, रामाणे वहिनींचं. एकच घर इथं राहिल्यानंतर इथं आमचं पूर्वी आजोबांची घरं होती दोन्ही. त्यांचे घर आज तोडून मोडकळे झाले, म्हणजे पूर्ण जोतच राहिला. तर त्यांच्या ह्या जमिनीत, खूप छान जमिनीत पहिला आम्ही इथं खूप एन्जॉय केलं. म्हणजे भात शेती वगैरे इथं आम्ही खळा असायचा, खळ्यावरती भातसोडे आम्ही ओढायचो आणि खूप रेंगाळलो इकडे, खूप खेळलो आहे मी या ठिकाणी. काही जुन्या नव्या आठवणी आहेत इकडच्या. एकाच घोडीला किती काजू आहेत बघा. इथे काय वरून वरून पाडलेत काजू थोडेसे. मला पात्री शोधावं लागतील बघा. जमा करायचे. क्लायमेट पण चांगलं आहे, मध्येच ऊन पडते, मध्येच आभरण येतं. पावसाळ्याकडे क्लायमेट खूप छान असतं.
हा काजू चढ्यासारखा आहे, तर चढतो इथे कारण की वरती उंचावरती बिया खूप आहेत. म्हटलं मी आईला बोलवली कारण की बिया खूप पडायला लागले वरून, जमवायला कंटाळा लागला मला. मुक्ता मी बसले बघा मालकीन, कारण मुक्ताच फार माहिती इथे माझं फेवरेट झाड म्हणजे फणस. काजूच्या मध्येच फणस आहेत. कोकणी माणूस फणसासारखा गोड, वरून काटेरी आणि आतून रसाळ गोड. हे बघ किती आहेत फणस. हो आलंय उंचावरती आहे. मी बरोबर उभा व्हिडिओ पकडलाय, हा शेवटी परत फरक केलाय. दोन माणसं स्पेशल खोट्याला बोलवले इथे बघायलाच लावायला. हिरवी नको रे, लाल बोंडासाठी एवढंच फुटायचे, लाल तेवढी लाल तेवढी. बाकी आपण बाबा सुकवणार. ते सुकली ना की मग त्याचं बी आपण वापरणार. ते खाली ठेवते. आम्ही आलो काही बियाणं. पप्पा हे बघा माझे पप्पा फणस काढतात बघा. तुम्हाला फणस बघायचं असेल तर फोटोवरूनच बघायचं. प्रत्यक्षात नाही बघायचं, तुम्ही खायला नाही यायचं, फोटो बघून बघायचं. आता आम्ही फणसचा फोटो काढायचे. मित्रांनो इथून आपण फणस काढले दोन, एक भाजीसाठी आणि एक पिकला तर, कारण की अजून फणस तर कवळे आहेत, कारण की आता पावसाळी ते पिकतात आणि खूप गोड फणस आहे. फणसाचे लाईनच लाईन आहे बघा, बारका फणस आहे. त्यातून आपण फक्त दोन फणस काढले तिथे. आम्ही आता बिया काढून झाले, आता आम्ही निघतोय. ओके आता मी निघतोय. बाय बाय, टाटा. आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पप्पा हा फोटो सगळ्यांच्या टीव्हीवर येईल. चाफा किती रेड मस्त आहे, छान वाटतो चाफा. या पावसाळ्यात घेऊन लावायला पाहिजे आपल्याकडे. तर मित्रांनो व्हिडिओ संपवतोय. थोडे बहुत का होईना बे भेटले तर आम्ही जमा केलेत आणि तिघं जण चाललो आता घरी. आज फणस घेऊन चाललो आहे पिकला तर. फणसा सीझन चालू झालं आहे, म्हणजे आता उन्हाळा आहे अजून, तर भर पावसामध्ये फणस पिकतात जास्त. तरी आता आपणच घेऊन जाऊ घरी. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आनंद घ्या. आता कोकणात येणं जाणं चालू राहील. आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 500चा टप्पा मी आता पार केला आहे. सगळं शॉर्टची कमाई आहे. शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे खूप चालतात, खूप वाढल्यात. मान्य करतो क्लिअरिटी नसेल, पण काहीतरी सत्य जे भावण्यात मनात ते बोलण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्यापर्यंत कोकणी माणसाचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा छोटा आहे तो भाजीसाठी पाट्या आईच्या डोक्यावरती मी हा घेऊन चालले. जर पिकला तर तो खाता येईल. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ माझे नेहमी पहा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, थँक्यू.